तुमची युरिक ॲसिड लेवल्स वाढले आहेत. प्रोटीन ताबडतोब बंद करा. प्रोटीन खाऊ नका. एक मिनटं, नीट आहे का? असं अजिबात नाही आहे. बेसिकली प्रोटीन जेव्हा आपण खातो ते जेव्हा ब्रेकडाऊन होतं, म्हणजे प्रोटीनचं जेव्हा मेटाबॉलिझम होतं, तर त्याचं नायट्रोजनस वेस्ट असतं, त्याला म्हणतात अमोनिया. त्याचं कन्व्हर्जन युरिक ॲसिडमध्ये होतं. किडनी जेव्हा आपली व्यवस्थित फंक्शनिंग करत असेल तर ते युरिक ॲसिड फिल्ट्रेट होतं, एक्सक्रीट होतं आपल्या बॉडीमध्ये, जे आपल्या किडनीचं काम आहे सगळं टॉक्सिन्स वगैरे बाहेर काढणं. तसंच काही फूड्समध्ये प्युरिन्स आहेत, काही हाय प्युरिन फूड आहेत, जेणेकरून प्युरिनचं पण ब्रेकडाऊन जेव्हा आपण ते फूड्स खातो त्यातलं प्युरिन आपल्या बॉडीमध्ये ऑब्झॉर्ब होतं, तर बॉडीचं प्युरिनचं ब्रेकडाऊन युरिक ॲसिडमध्ये होतं. तर लक्षात ठेवा, हाय प्युरिन फूड्स जे आहेत, जसं की हाय प्रोटीन फूड्स म्हणजे सी फूड झालं, ऑर्गन मीट झालं, किंवा मग बेवरेजेसमध्ये अल्कोहोल झालं, तर हे सगळं तुम्हाला अल्कोहोल वगैरे कट ऑफ करायला लागेल. हां, सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते तुम्हाला कट ऑफ करायला लागेल, कारण सॅच्युरेटेड फॅट प्युरिनला ब्रेकडाऊन होऊन देत नाही. त्याच्यामुळे ते युरिक ॲसिड ॲक्युमुलेट होण्याची शक्यता असते आणि पुढे जाऊन मग ते गाऊट किंवा मग किडनी स्टोन्स होण्याची पॉसिबिलिटी असते. पण तुम्ही हाय प्रोटीन फूड जे आहेत ते मॉडरेशनमध्ये ठेवा. प्रोटीन पूर्णपणे बंद करायची काही गरज नाही. हां, आणि युरिक ॲसिडसाठी लेवल कमी करण्यासाठी तुम्हाला काही डाएटसाठी काही टिप्स वगैरे हवे असतील तर प्लीज मला नक्की सांगा. मला मदत करायला खूप आवडेल तुमची. हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सपोर्ट करत राहा. टिल देन, स्टे स्ट्रॉंग. बाय.